जेवण करायचा कंटाळा आला ना, की असा मी भात बनवून टाकते आणि सर्व ते आवडीने खातातही. मस्त असा व्हेज पुलाव बनवला होता. चला तर इथे तुमच्यावर रेसिपी शेअर करूया. इथे व्हेज पुलावसाठी मस्त अशा सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. बटाटा घेतला आहे, हिरवा वाटाणा घ्यायचा, त्यानंतर फ्लॉवर, ह्यामध्ये थोडंसं आपण गाजर घ्यायचं आहे आणि टोमॅटोही घ्यायचा आहे. आणखी काय भाज्या हव्या असतील त्याही तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता, म्हणजे बीन्स, शिमला मिर्च. माझ्याकडे त्या नव्हत्या, त्यामुळे ह्या हव्या तेवढ्या भाज्यांमध्येच मी आज व्हेज पुलाव मस्त असा बनवणार आहे. अगदी चिकन मटनलाही फेल बनवेल असा मस्त व्हेज पुलाव बनणार आहे. इथे हे सर्व आपण मसाले लावून घेतलेले आहेत. किचन किंग मसाला, थोडासा पावभाजी मसाला, गरम मसाला घेतला होता. त्यानंतर हळद, मीठ घ्यायचं ह्यामध्ये, थोडंसं काश्मीरी लाल तिखट आणि हे सर्व भाज्यांना दह्यामध्ये मस्त असं मॅरिनेशन करून ठेवायचं. आता इथे बघू शकता कुकर घेतलेला होता, त्यामध्ये तमालपत्र फोडणीला टाकायची, त्यानंतर उभा चिरलेला कांदा, कांद्यामध्येच लगेच आपण भाज्या सर्व ॲड करायच्या आणि मोठ्या गॅसवर हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. एक 10 मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर इथे मी तांदूळ धुवून ठेवला होता, तोही त्यामध्ये घ्यायचा आणि हे सर्व परत एकदा परतून घ्यायचं. फक्त भाज्यांच्या वरती इथपर येईल एवढंच आपल्याला पाणी ह्यामध्ये वापरायचं आहे आणि ह्यामध्ये तूप घ्यायचं आणि एक शिट्टी काढून घ्यायची. 1 ते 2 शिट्टीमध्ये बघू शकता मस्त असा व्हेज पुलाव झाला होता. चला तर आता मी तर चोपून देतेच, तुम्हीही छान